गणपतीच्या आरतीचा आवाज ऐकून राहिलाय ना? इथे कुठे जवळच बसतेत का ग गणपती? हो, इथेच गणपती मंडळ आहे ना, तिथूनच येऊन राहिला आवाज. अरे वा, खरंच पण आहे, गणपतीच्या दिवसात काय छान वातावरण राहते नाही. माय माहेराला राहायचा ना गणपती माय काकांकडे. आम्ही लहान असताना सगळी पोरं टरोजायचो आदल्या दिवशीच हरतालिकेलाच. आणि मग काय विचारता, रात्रभर जागरण, भजन, न कीर्तन, न खेळ. विचारू नका आणखी काका, खूप मजा यायची. आता नाही राहिला तसं. आई, आपल्याकडे काऊन नाही हो गणपती? राहते ना, वर्धेला राहते ना यांच्या चुलत भावाकडे. आधी जायचो आम्ही दोघही, पण आता काही यांना टाइमच नाही भेटत, मग काय राहून जात. पण सणावाराची मजा निराळीच असते बा. आणि प्रसाद तरी किती प्रकारचे. आता इथे मुंबई पुण्याकडे ते तांदळाच्या उकडीचे मोदक करतात, नानीजी करतात ना. आणि आपल्याकडे खवा, खसखस आणि खोबरं घालून कणकेचे तळलेले मोदक करतात. गेल्या वर्षी केले होते ना मी. त्यात महालक्ष्म्या पण येते माहेरपणाच्या पाहुणचाराला. बाप्पा, हो ना. त्यांचा तामझाम काही आवरच असतो, एकदम निराळा. ती सजावट का, अन साड्या का, नैवेद्य का, पुरणपोळीचं नैवेद्य लागते त्यांना. 14 पद्धतीच्या भाज्या, भोंड आणि कुरड्या, आणखी काका विचारू नको. आणि वडा भात. अरे वडा भात, त्याच्यावर ते मोरीचं तळलेलं तर तेल, एकदम तर जबरदस्त. ते बस वडा भाताचं नाव कळलं, तोंडाला पाणी सुटलं माझ्या. इथे जवळपास बसतात का ग कुठे महालक्ष्म्या? इकडे त्याला गौरी गणपती म्हणते. देवाची सेवा ती ग, फक्त पद्धती अलग अलग. काय हो, ज्याला जसं भावते तसे ते करते. पण आई, ते सणवार आले ना का मला नागपूरची खूपच आठवण येते. पण सुनबाई, हा? मुंबईचे गणपती तर भले मोठे मोठे राहते म्हणे. हो ना. हे 101 डेकोरेशन असते. मग टीव्हीवर पाहते ना आम्ही मोठाले मोठाले गणपती, खूप बरं वाटते. आता इथे आलोय तर प्रत्यक्षच बघायची इच्छा होऊन राहिली. अहो, मस्तच राहते देखावे. आपण सगळे मिळून जाऊया, नाही का? काहून नाही ना, येईल ना. काय हा? याला तर मोबाईल शिवाय काही समजतच नाही बा. बाबा का मोबाईल मध्ये राहते. नाही, ते बाबा महत्वाचा SMS होता ना, म्हणून. मग आम्ही पण तर इम्पॉर्टंटच बोलून राहिलो ना. काय 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 आई बाबांना इथे गणपती दाखवायला न्यायचं होतं. जमेल ना तुम्हाला? जमेल ना, जमल का नाही, येईल ना तो. हा. आता आठवडाभर इथं राहायचं म्हटल्यावर पाहूनच घेऊ गणपती मुंबईचे. अरे हा, हा, हो हो, जाऊ ना आपण गणपती बघायला. 7 दिवस किंवा जास्तही. बापरे, इतके दिवस शनायाशिवाय कसा राहीन मी. एक तर आधीच चिडली आहे ती माझ्यावर. श्या. ओ गॉड, आता हे डिटेल्स कुठून आणू? आय नो, सगळे मुद्दाम त्रास देत आहेत मला. गुड इव्हनिंग पानवलकर सर, मला जरा डिटेल्स हवे होते. मी डिटेल्स देऊन तुमचं काम होणार नाहीये मिस शनाया. तुमचं तुम्हीच केलं तर जास्त बरं होईल. आणि हे सगळं जमायला ऑफिसमध्ये काय चाललंय हे बघावं लागतं. सोफ्यावरती कॉफी पीत बसून ऑडिटचं काम होत नसतं ना. ओ, तुम्हाला मदत करायची नसेल ना तर नका करू. उगाच अक्कल शिकवू नका. ओ, आय एम सॉरी. जेनी, नाईस वर्क. थँक्यू सर. हाय जेनी. जेनी, मला जरा एक इम्पॉर्टंट डेटा हवा होता ग. सर्व्हर डाऊन आहे, मशीन हँग होत आहे. मी तुम्हाला किती वेळा सांगितलंय इम्पॉर्टंट फाईल्सचा डेटा तुम्ही जपून ठेवत जा. हां, तुम्ही मोस्टली ऑफिसमध्ये नसता ना, तर तुम्हाला सवय नसेल या कामाची. ए, मदत नसेल करायची तर नको करू. उगाच शिकवायला जाऊ नको. यार, आपण फोन उचलत नाहीये.
कसं होणार आहे? शनाया, काही जमतंय का? थोडस लक्ष कामामध्येही दिलं असतात ना तर आज ही वेळ आली नसती. अजून तरी काही झालेलं दिसत नाहीये. होईल ना 3 दिवसात? कारण काय आहे, समजा 3 दिवसात नाहीच झालं तर ऑडिटच काय, सेल्फी काढायच्या आणि नवीन नवीन स्टेटस टाकायच्या कामालाही कपूर सर ठेवणार नाही तुम्हाला इथे. रघु कॉफी. शनाया, बाप रे, तू अजून कामात आहेस? ग्रेट. गुरु असता तर तुला काम करूच दिलं नसतं. आय मीन ही वुड हॅव हेल्प्ड यू. सॉरी मी तुला डिस्टर्ब करतोय. तुझं चालू दे. कॅरी ऑन मी निघतोय. बाय. मॅम, मी काही मदत करू तुम्हाला? नवीन जॉईन झालायस ना ऑफिस मध्ये, मग जी कामं येत नाहीत त्यात पडू नकोस ना. डोंट ऍक्ट ओव्हर स्मार्ट. नो नो, नॉट ॲट ऑल. बट यू डोंट हॅव एनी अदर ऑप्शन. 3 दिवसात हे काम संपवायचंय. कामाचा व्याप खूप मोठा आणि वेळ खूप कमी आहे ना. वा, यू आर अमेझिंग. सॉरी मी तुला मगाशी खूप बोलले. तुला माहिती ना कसं मला डोकं फिरलं होतं यार पूर्णपणे. थँक्स फॉर हेल्पिंग मी. थँक्स कशाबद्दल? आपण एकत्र काम करतोय म्हटल्यानंतर एवढी मदत तर करायला हवी ना. तुम्ही टेन्शन घेऊ नका मॅडम. अरे मॅडम वगैरे काय म्हणतोस? तर आपण कलिग्स आहोत ना. कॉल मी शनाया. शनाया, मी तुझं हे सगळं काम पूर्ण करतो. थँक्यू सो मच. सो स्वीट. वा शनाया, चांगला बकरा सापडलाय. गुरु तुला काय वाटतं, तुझ्याशिवाय माझं काम होऊ शकत नाही?